उन्हाळ्यात खा हेल्दी नारळ खर्जूराचे लाडू. या लाडवामध्ये आपण गूळ किंवा साखर काहीच वापरलेली नाही. नैसर्गिक खजुरच देत असतो गोडवा. हे लाडू इतके मऊ आहेत की लहान मुले आणि वडीलधारी लोकसुद्धा आरामात खाऊ शकतात. चला तर आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण सुरुवातीला अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे. हे जे हेल्दी पदार्थ आहेत हे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत असंच म्हणा. खूप असे लालसर नाही भाजायचे पहा. सुरुवातीला आपण हे बदाम घेतलेले आहेत. 100 ग्रॅम असे बदाम असतील. असं काही खास त्याचं प्रमाण नाही. पण आपले लाडूच खजुराचे आहेत त्याच्यामुळं मेन मुद्दा खजूरचाच आहे. बाकीचे गौण मुद्दे आहेत. हे आपले 100 ग्रॅम मी घेतलेले आहेत. असे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत पहा आपल्याला. थोडासा त्याचा ओलसरपणा कमी होतो, मग लाडू टिकतात जास्त. ओलसर जर लाडू राहिले तर मग त्याला बुरा चढतो. आता हे कमी प्रमाणात केले तर आपण, पण तुम्ही जर जास्त प्रमाणात करायचे असतील तर याच्या दुपटीने तुम्ही प्रमाण वाढवू शकता. किंवा अजूनही काही तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असतील, जे जे थंड आहेत आरोग्यासाठी, ते तुम्ही टाकू शकता पहा. आता बदाम फार थंड नाहीत, पण न्यूट्रिशियनने भरपूर आहेत आणि फार गरम पण नाहीत. अशा पद्धतीचे आहेत ते. बदामानंतर याच्यामध्ये आपण आता मनुके टाकलेत पहा. तुपामध्ये ते चांगले टम्म फुगतील आता. ते पण थंड आहेत आणि गोड पदार्थ आहेत पहा हे. त्याच्यामुळे आपल्याला लाडवामध्ये बाकीचं काहीच घालण्याची गरज नाही लागत पहा. याने ते छान होतात एकदम. गोडवा यानेच वाढतो. नैसर्गिक गोडवा आहे. फुगलेत चांगले पहा आता टम्म झालेत. काढून घेऊयात आपण ते. हे लाडू अतिशय पटकन होतात पहा. अजिबात त्याला वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटात हे लाडू होतात. काहीच वेळ लागत नाही. ओलसरपणा कमी होतो त्याचा, म्हणून आपण ते थोडेसे भाजून घेतलेले आहेत. आता हे अंजीर आहेत पहा. अंजीरही खूप थंड असतात. बद्धकोष्ठतेसाठी अंजीर चांगले आहेत एकदम. शरीराला थंडावा देतात. त्याच्यामुळे आपण हे सुकवलेले अंजीर इथं वापरलेले आहेत. आणि ते भाजल्यानंतर थोडेसे क्रिस्पी पण होतात आणि मग चांगले मिक्सरमध्ये ते दळून निघतात पहा. आणि मिक्सर पण आपल्याला चालू बंद करायचा आहे. असे खूप एकदम सलग मोठा मिक्सर नाही करायचा पहा, नाहीतर त्याचं तेलकटपणा, काही काही गोष्टीचे तेलकट आहेत ते सगळ्या बाहेर पडतात मग. असं मोकळं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. मिक्सर चालू बंदच करायचं आहे. झाले पहा, ते पण काढून घेणार आहेत आपण. त्याचा फक्त ओलसरपणा जो आहे तो आपल्याला इथं कमी करायचा आहे, बाकी काही नाही. काढून घेऊयात आपण आता हे मिश्रण. खजूर टाकून घ्यायची पहा. पाव किलो खजूर आपण इथं वापरलेली आहे आणि पाव किलोच खोबरं वापरलेलं आहे. आणि अंजीर 100 ग्रॅम आहेत आणि आपले बदाम 100 ग्रॅम आहेत. असे पावणे 2 किलोचे हे लाडू होतात पहा साधारणपणे. मनुके आहेत त्याच्यामध्ये ॲड थोडे. बाकीचं काही आपण टाकलेलं नाही. म्हणजे तुम्हाला जर जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही दुपटीने प्रमाण करू शकता. खजूर फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे. ती मऊ होण्यासाठी पाण्यात वगैरे काही बुडवायची नाही पहा. त्याची आपल्याला काही गरज पण नाही. असे ते खजूर मुळातच ही मऊ आहे. क्वालिटी चांगली आहे आणि थोडंसं गरम करून घेतलं तर ती आपोआप सॉफ्ट होते पहा. मिक्सरमधून ती छान निघते. आपल्याला चालू बंदच मिक्सर करायचं आहे. चावते पण मऊ लाडू तयार होतात पहा याच्यामुळे. त्याच्यामुळे पाण्यात वगैरे भिजवायचा तो प्रकार करायचा नाही. आता असे लाडूतून अक्षरशः पाणीच निघेल मग. काढून घ्यायचेत पहा आता हे सुद्धा. नंतर याच्यामध्ये आपण आता जो किसलेला जो खोबरं आहे आपलं, सुकं खोबरं आपण इथं वापरलेलं आहे नारळातलं. मग ते थोडंसं क्रिस्पी करून घ्यायचं आहे आपल्याला.
लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना उन्हाळ्यासाठी हेल्दी आहेत पहा. आणि रक्ताची जर कमतरता असेल तर खजूर ती भरून काढू शकतो. त्याच्यामुळे खजूर डॉक्टर लोकही नेहमीच खायला सांगतात. आपण इथं लाडूच बनवलेले आहेत, त्याच्यामुळे काही काळजीचं काही कारण नाही आपल्याला. सगळे हेल्दी पदार्थ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. नारळ आता आपला चांगला गरम झालाय. काळ्या मनुका होत्या माझ्याकडे, टाकल्या मी थोड्याशा. काळ्या मनुका फार पचनासाठी चांगल्या असतात पहा. सगळ्याच दृष्टीने चांगल्या आहेत काळ्या मनुका. थोडंसं तूप टाकते म्हणजे थोड्याशा फुगतील त्या. काढून घ्यायचंय पहा तसं हे मिश्रण आता एकत्र झालंय. हे थंड करून घ्यायचंय आपल्याला. हे आता आपलं मिश्रण आता हे थंड झालेलं आहे पहा. आता मिक्सरच्या भांड्यात आपण ते टाकणार आहेत. त्याच्यामध्ये आपण विलायची पण सोलून टाकलेली पहा, पण ती याच्यातच टाकलेली. मिश्रणाबरोबरच आपण ती केलेली अशी वरतून नाही टाकलेली. त्याच्यामुळे ते चांगली त्याच्यामध्ये मिक्स होते पहा. चांगला सुवास सुटतो मग त्याचा. त्याच्यामध्ये टाकून ते बारीक करून घेतलंय आपण. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असला तुम्हाला तरी तुम्ही सबस्क्राईब करा. आता नारळाचा जो चुरा म्हणतो आपण तो मी याच नारळामधून थोडा करून घेतलेला आहे. त्याचा उपयोग काय करायचा मी ते तुम्हाला पुढे सांगते आता. आपलं सगळं मिक्सरमधून आपण सगळं हे मिश्रण तयार केले पहा. अतिशय रवाळ असं मी मिक्सर एकसारखं तयार झालेलं आहे. लाडू वळवून घेऊ पहा आपण. पटकन लाडू वळतात. ओलसर मिश्रण आहे, काहीच काळजी नाही. तुम्हाला मी 2 लाडू वळून दाखवते पहा. पहा. आणि बदामाने त्याने ते लाडू चांगले बांधले जातात. आता त्या बुराद्यामध्ये ते काय करायचे आपल्याला असे गुळवून घ्यायचे. तुम्ही आयता बुरादा पण मिळतो बाहेर, तो पण आणू शकता. पण मी याचाच तयार केला. याचा काय थोडासा लागतो तो. पटकन मिक्सरमधून चालू बंद याच्यामध्ये ते थोडा हे होऊन जातो तो. किसलेलं खोबरं त्याच्यात टाकायचं थोडं आणि तो करून घ्यायचा. अजून एक लाडू करून घेऊ आपण. आता लाडू किती करायचे हे तुमच्या करण्यावर अवलंबून आहे. छोटे केले तर जास्त लाडू होतील, खूपच मोठे केले तर कमी होतील. मी मीडियम पद्धतीचे ते लाडू तयार केलेले आहेत हे. हे पण असं गुळवून घेऊ याच्यामध्ये. सगळे लाडू तयार करून याच्यामध्ये आपल्याला ते गुळवून घ्यायचे आहेत. दिसायलाही छान दिसतात, आकर्षक वाटतात, खावेसे वाटतात, करावेसे वाटतात. आता असे सगळे लाडू आपण इथं तयार करून घेणार. हे 2 लाडू आपण तयार केलेत. अशा पद्धतीचे सगळेच लाडू इथं तयार करायचे पहा. सगळे लाडू आपले तयार झालेत पहा. किती सुंदर दिसतात पहा. आकर्षक वाटतात आणि खायलाही तितके टेस्टी आहेत. बाहेरून खोबऱ्याचा थर आणि आतून खजूर. अगदी चॉकलेटसारखे दिसतात हे लाडू. लागतातही चवीला तसेच. आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते पहा कसं आतून दिसतं ते. बाहेरून व्हाईट दिसतोय आपल्याला आणि आतून असा चॉकलेटी दिसतोय. पहा काय सुंदर त्याचं स्ट्रक्चर आलेलं आहे आणि किती छान दिसतोय आतून चॉकलेट खाल्ल्यासारखा. मुलं असे लाडू आवडीने खातात पहा. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.